नमस्कार, मी उमा मांडगावकर गोडवामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत चिकन टिक्का मसाला। तर चला सुरुवात करूया। आपल्याला लागणारे साहित्य आहे, हे अर्धा किलो बोनलेस चिकन आहे, जे मी छोटे तुकडे करून हे 1 तास मी मॅरिनेट करून ठेवले आहे। याच्या मॅरिनेशनमध्ये 2 चमचे दही, मिरची पूड, थोडीशी हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, चाट मसाला आणि धना जिरा पावडर असं मी याला लावून 1 तास तरी मी हे मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं। ह्याच्यामध्ये 2 कांदे आणि 2 टोमॅटो मी लांबट चिरून थोड्याशा तेलावर फ्राय करून घेतले। हे 2 कांदे आहेत ते बारीक चिरून घेतले आहेत आपण। ही थोड्या काजूची आपण पूड करून घेतली आहे। हा खवा आहे, कसुरी मेथी, मिरची पूड, मीठ, धना जिरा पावडर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि हळद आणि आपल्याला शेवटी थोडं फ्रेश क्रीम लागणार आहे। तर हे आता आपण हे चिकनचे पीसेस आहेत ते आपण फ्राय करून घेऊया। त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकते। तेल आपलं तापलंय, हे आपण चिकनचे पीस जे मॅरिनेट केले होते हे आपण फ्राय करू। हे तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा फ्राय करू शकता। हे असं ओव्हनमध्ये लावून एक 10 मिनिटं 200 डिग्रीवर तुम्ही ठेवले तर हे फ्राय होतात, तसंही तुम्ही करू शकता। किंवा कुअर्सला लावून किंवा ती जी आपली शीट असते तंदुरीची त्याला लावून डायरेक्ट गॅसवर सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता। मी सोपी पद्धत दाखवते, कोणाकडे ओव्हन नसेल किंवा गॅस खराब होतो याच्यावर डायरेक्ट भाजल्यावर, म्हणून मी ह्याच्यावर फ्राय करून तुम्हाला दाखवते। आपलं चिकन फ्राय होतंय तोपर्यंत आपण हे कांदा टोमॅटो जे भाजून घेतले होते ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मधून मधून हे पीस असे टर्न करायचे आहेत, ते परतून भाजायचं आहे, म्हणजे चिकन चांगलं भाजलं गेलं पाहिजे। बोनलेस आहे चिकन, पटकन शिजतं, 2-3दा परतलं की लगेच शिजतं, पण त्याला एक थोडासा मार्क आला ना छान गोल्डन असा की मग काढायचं आहे ते। तर आपण हे एकदा मी परतलं होतं, परत एकदा परतून घेऊया। हे बघा चिकन आपलं शिजलं आहे तसं। हे बघा याचं थोडंसं ब्राउनिश झालं की मग ते काढायचं। आता आपण जी मगाशी ते चिकन फ्राय थोडं झालं आहे, जे उरलं होतं ते चिकन मी परत फ्राय करत ठेवलं आहे। आपण तवा दुसऱ्या गॅसवर चढवला आहे। आता आपण हे फोडणीला टाकून घेऊया। त्याच्यासाठी आपल्याला कढई तापली आपली, आपण 3 चमचे तेल घालूया याच्यात। गॅस थोडासा वाढवते मी, आणि हे चिकन जे आहे ना हे थोडं मध्यम गॅसवरच करायचं आहे। आपण एकदम मोठा गॅस किंवा एकदम बारीक गॅस ठेवून नाही करायचं आहे, मध्यम गॅसवर करून खालचं भाजून गेलं की परतून भाजायचं आहे चिकन असं। आता आपण ह्याच्यात कांदा फोडणीला घालूया। हा कांदा आपण चांगला लाल एकदम होईपर्यंत, छान मऊ होईपर्यंत भाजायचा आहे। तर हा कांदा घातल्यावर याच्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो आणि मऊ होतो। हा बघा कांदा आपला लालसर भाजून झाला आहे। त्याच्यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आणि ती पण चांगली परतून घ्यायची। गॅस
थोडा बारीक करायचा आहे. बारीकच केलं थोडा. त्याच्यामध्ये आपण आता बाकीचे मसाले घालतो. हळद, जिरा पावडर 1 चमचा, भरून चमचा घ्यायचा आहे. 1 चमचा भरून गरम मसाला, 1 चमचा भरून लाल मिरची पावडर, मीठ. आधी आपण कांद्यात थोडं मीठ घातलंय त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालायचं. ते आपण चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालतो. त्याच्यात अर्धी वाटी आपण पाणी घातलं होतं मगाशी मसाला जो घातला होता आपण त्याच्यात, आणि हा सगळा मसाला आपण मिक्स करून घेतलाय. आता आपण याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो जे आपण भाजलेले वाटून घेतलेले ना ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. आणि हे चांगलं ह्याच्यामध्ये परतून घेऊया. आपला आता हे मसाला फ्राय झालाय चांगला. कांदा वगैरे आपण जो सगळं घातलं होतं ते आता उरलेलं जे सगळं साहित्य आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आपण ह्याच्यामध्ये ही छोटी वाटी आहे, हा अर्धा वाटी खवा घेतलाय आपण. हा खवा आपण ह्याच्यात घालायचा आहे. 2 चमचे काजूची पेस्ट घालूया. 3 चमचे घालते मी कारण चमचा लहान आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया आपण. आणि हे सगळं एकजीव करून घेऊया. याच्यामध्ये थोडासा फूड कलर असतो, तो सुद्धा तुम्ही वापरला ना तर एकदम हॉटेल सारखा रंग येतो. जर तुम्हाला आवडत असेल तर तो रंग थोडासा 2-3 थेंब जर याच्यामध्ये टाकले तर छान वाटतं, दिसायला चांगलं दिसतं, चवीत काही फरक पडत नाही. थोडी कसुरी मेथी, चांगलं मिक्स झालेलं आहे. जाडपणा हे तुमच्यावर आहे. जर तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही थोडंसं पातळ करू शकता. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 7-8 मिनिटं उकळायला देऊया. आपल्याला आपल्या टिक्क्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे, म्हणजे तंदुरी सारखं वाटलं पाहिजे, म्हणून हा आपण एक कोळसा वापरतोय. हा कोळसा मी गॅसवर चांगला गरम करून घेतलाय. हा लाल झालाय. आता हे आपला जो आपण टिक्का फ्राय करून घेतला होता हा मी या पॅन मध्ये परत हा असा पसरून घेतलाय. ह्याच्यामध्ये हा कोळसा ठेवायचा आहे आणि याच्यावर हे बटर घालायचंय आणि याला लगेच झाकून टाकायचंय. म्हणजे हा धूर हा सगळा जो याच्यामध्ये पसरणार आहे त्याने आपल्या टिक्क्याला तंदुरीचा फ्लेवर येणार आहे. हा बघा, हा धूर जो झाला होता बटरचा हा कमी झालाय. आता आपण हे झाकण काढून घेऊया आणि ही वाटी आपण बाहेर काढून घेऊ. आता हा जो टिक्का आहे आपला हा आपल्या या टिक्का मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा.
थोडंसं जाडसर असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. मी पण थोडंसं पाणी ॲड करते याच्यात. आपला चिकन टिक्का मसाला खाण्यासाठी रेडी. तर चला आता आपण याला सर्व करूया. तर कशी वाटली टिक्का मसाल्याची रेसिपी? करून बघा. आणि जेव्हा तुम्ही ती सर्व कराल ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि फ्रेश क्रीम घाला आणि ते मिक्स करून ते सर्व करा. एकदम रेस्टॉरंट स्टाईल लागतो तो. एकदम हॉटेलमध्ये आपण खातो ना अगदी चव तशीच येते. कारण आपण हॉटेलमध्ये खूप गोष्टी खातो पण तीच चव जेव्हा आपल्या हाताला येते ना त्याची मजा काही औरच असते. तर चला माझा चॅनल आता तुम्ही सबस्क्राईब करा लवकरात लवकर आणि आपण पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपी बरोबर. नमस्कार.